नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये। आज दुसरा भाग आहे आपला, म्हणजे माय क्लीन कोकणचा। म्हणजे जर्नीतनी जी मोहीम चालू केलेली आहे, तर आता जातोय आपण। आजची लोकेशन जी आहे जुना बहिरीच्या मागच्या साईडच्या रोडला आहे, लोखंडी गल्लीमध्ये। तर जाऊया तिकडे आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळात। चला, तर आलेलो आपण बहिरीच्या देवाच्या पाठीमागे आलेलो आहे। आज नगरपालिकेतली माणसं सर्व आपल्या साफसफाईसाठी आलेली आहेत। तर आता आपण आहोत बहिरी मंदिराच्या पाठच्या साईडला बघितलं तर बाटल्यांची संख्या बघा केवढ्या प्रमाणात जमलेली आहे। हे बघा, पूर्ण एवढं मोठं पोत आहे, ते सगळं बाटल्याने भरलेलं आहे की प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये एवढं येऊन दारू पित आहेत वगैरे माणसं। वाटते चुकीचं खरं म्हणजे, कारण खूप चुकीची गोष्ट आहे। देवळाच्या पाठीवरून तुम्ही असे घाणेरडे प्रकार करताय, तर कृपया करून इथे येऊन असं काही करू नका। आणि बाटल्या पण एवढ्या प्रमाणात जमल्या आहेत की अजून जमवतो इकडे, बरेचसे चालू आहेत। आणि आज संख्या पण खूप चांगल्या प्रकारे जमलेली आहे इकडे। तर बघूया आपण जरा सगळं गोळा करूया आणि भेटूया पण तुम्हाला थोड्या वेळातच। चला, ठिकाणी दिसत आहेत ना भरपूर कचरा काय भरपूर ठिकाणी कचरा मी म्हणजे जर ह्याला जॉईन केलं नाही केलं तर बऱ्याच ठिकाणचा कचरा जो टाकेल आमच्या ग्रुपवर आम्ही टाकतोय तो बऱ्याच ठिकाणचा कचरा टाकेल। असं जर म्हणजे पाऊस आला ना तर मग नंतर आपल्याला जमणारच नाही हे करायला। 2005 2021 हे परत यायला हवंय। तर मित्रांनो बघितलं, नगरपालिकेच्या माणसाने कशा प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे घेऊन सपोर्ट केलेला आहे। काहीच वेळात एक साधारण 100 बॅगा क्रॉस झालेल्या आहेत। म्हणजे बाटल्यांच्या साधारण एवढे 3 ते 4 बॅगा झाल्या, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं। आणि आता आपण पुढच्या साईडला होतो तिकडेच त्या रोडला, इकडे बराचसा कचरा होता। म्हणजे येतात लोक, बसतात, दारू बिरू पितात, काही खातात वगैरे, ते इथेच कचरा टाकून घेऊन जात नाहीत। तर माझी रिक्वेस्ट आहे त्यांना की तुम्ही काही खाल्ला आला तिकडे तर कृपया करून ते आपल्यासोबत घेऊन जा आणि कचरा डबा तिथे दिसेल तिथेच तो टाका जा, अशी विनंती करतो तुम्हाला। काय आहे राडा भंगार धंदा हे होईल आपला। इथं बिझनेस करूया घ्यायचा एक बाटल्यांचा वेगळा, 3 रुपयाला एक बाटली। साठी नगरपालिका आणि सर्व गणेशोत्सव मंडळ पासून सगळे कार्यकर्ते एकत्र आले दिसतात। काय नेमका उपक्रम आहे आणि लोकांना काय संदेश आहे? माय क्लीन कोकण नावाची जी मोहीम आपल्या युवकांनी हाती घेतलेली आहे, त्यांनी हाती घेतलेल्या मोहिमेमध्ये आम्ही आज सहभागी झालेलो आहोत। आणि आज आपण पाहतो की या ठिकाणी आपण स्वच्छता मोहिमेच्या अनुषंगाने स्वच्छता केलेली आहे। माय क्लीन कोकण नावाची जी मोहीम या युवकांनी हाती घेतली आहे, तिच्यामध्ये शक्य असल्यास सहभाग घ्यावा। आणि महत्त्वाचं आव्हान असं आहे की आपण अशा पद्धतीने उघड्यावरती आपल्या ह्याच्यातली घाण नाही टाकली पाहिजे, प्लॅस्टिक नाही टाकलं पाहिजे मुख्यतः। आणि बॉटल ज्या दिसत आहेत आपल्याला याच्यामध्ये त्या अशा नाही टाकलेल्या पाहिजेत। काही अडचणी असतील किंवा त्या अनुषंगाने आमच्या ऑफिसला त्यांनी कॉन्टॅक्ट केला तर आम्ही त्यांना कचरा टाकण्याची सुविधा देऊया, घंटागाडी व्यवस्थित त्यांच्या टायमिंगला पाठवू, हेच आव्हान आहे। धन्यवाद। तर 150 बॅगांचं टार्गेट होतं आजचं, आणि काही वेळातच 150 बॅगा झालेल्या आहेत। बघून तुम्ही बघा, गाडी पूर्ण भरलेली आहे पूर्ण ह्याच्याने, समोर दिसेल मला। तर कचरा घेऊन सगळं चाललेले आहेत, आपलं पण काम झालेलं आहे बऱ्यापैकी। तर आता जाऊया आपण। आणि 2 शब्द याच्यासाठी बोला लोकांना तुम्ही की देवाच्या मागे येऊन दारू पितात आणि परत इथंच हाच कचरा इथे येऊन टाकतायत, बाकी असं कुठं पण टाकू नका, ही विनंती सगळ्यांना। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला, चॅनल शेअर करायला, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।